गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे तुमचं JK7598 या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 11 तारीख, वार आहे रविवार, 11/1/2026 आणि तर आज आपल्याला सुट्टी आहे कंपनीला. तर आपल्याला एक आज पर्सनल बुकिंग आहे मित्रांनो. इथून पनवेलमधून खंडोबा पाली, साताऱ्याच्या पुढे एक खंडोबा पाली म्हणून देवस्थान आहे आणि तिथून परत येता एक मांढरदेवी म्हणून एक आहे, तिथंच आहे अलीकडे, एक 70-80 किलोमीटर आहे. तर ते 2 देवस्थान करायचे आणि परत पनवेलला रिटर्न यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आजचा दिवस आहे. पूर्ण पर्सनल बुकिंग आहे. तर कसं किती किलोमीटर, कसं काय पर किलोमीटर घेतली आहे आणि कशी काय जर्नी होणार आहे ती तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे एक अनुभव येईल तुम्हाला की बाबा पर्सनल बुकिंग कशी असते, काय असते, कसं किलोमीटर, काय टोल, पार्किंग, जे काय असेल ते तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन आहे, तेवढं प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड या पर्सनल बुकिंग रिलेटेड जे व्हिडिओ आपले येतील ते तुम्हाला अपलोड केल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, तुम्हाला ते पाहता येतील. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. कसं होतं मित्रांनो, व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत, लोक बघतायत, पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईबचं बटन तेवढं राहून जातं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया, देतो तुम्हाला पुढची अपडेट. आता आपण जस्ट घरातून निघालो आहे, 4 पावणे 5 वाजले. 1 मिनटं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, 4:43 झालेत आणि आपण आता ट्रिप पण 0 करतो आहे. ट्रिप 0 केली आणि आता आपण जस्ट इथून निघतो आहे. 4:43 म्हणजे 4:45 झालेत आणि आपण आता आपल्या घरी आहे, पार्किंगमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला अशा प्रकारे कसं काय कुठे टोल, पार्किंग, जी काय टोटल जी माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला पर्सनल बुकिंग, जे कोणी नवीन ड्रायव्हर असतील काय, त्यांना सर्व याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये माहिती होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. तर ठीक आहे मित्र, आता जातो आहे आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 5चं टायमिंग दिलं आहे त्यांनी, आपण 15 मिनटं अगोदर पोचतो आता 5पर्यंत तिथं. तर भेटू नंतर मित्रांनो. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता लोकेशनला. ही आपली गाडी थांबलो येतं. आता ही सोसायटी आहे मित्रांनो. 1 मिनटं, वरदविनायक सोसायटी आहे. 5 वाजले. कस्टमरला कॉल केलेला, बोलले येतो 5 मिनटात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. जे काय असेल ते तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि कसं होतं मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहिला तर तुम्हाला टोटल माहिती मिळेल. आणि मी असं काय व्हिडिओ आपल्या यूट्यूबमध्ये आपल्याला इन्कम वगैरे याच्या नाही, एक आठवण आपली यूट्यूबवरती आपलं ट्रिप झाली याची आठवण आपल्याला व्हिडिओ बनवता यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. तर कस्टमरला कॉल केलेला, कस्टमर बोलले 5 मिनटात येतो. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट. तर हे बघा मित्रांनो, कस्टमर जाताना गाडीची पूजा करत होते, कारण त्यांचं कसं आहे, कुलदैवत आहे पाली खंडोबा आणि मांढरदेवी. ते दरवर्षी त्या देवीला जातात. तर जाताना ते गाडीची पूजा वगैरे करून नारळ वगैरे फोडून निघायचं होतं. त्यामुळे त्यांनी गाडीची पूजा वगैरे केली, नारळ वगैरे फोडला आणि मग नंतर आम्ही पूजा करून निघालो. तर अशा प्रकारे ते दोघंजण आहेत, पूजा करतात आपल्या गाडीची. तर मी थांबलो होते, तर म्हटलं बघूया, तुम्हाला पण दाखवा शूटिंग. अगरबत्ती लांब लावा आप्पा. हां, इकडं कुठं तुळशी बिळशी लावा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.
तर मित्रांनो, आता वाजलेत 8:15. आपण आता आलो आहे CNG भरण्यासाठी. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे एक CNG पंप आहे, तिथं CNG भरण्यासाठी आलो आहे. जवळजवळ कस्टमर इथं नाश्त्याला गेलेत. त्यांना बोललो मी CNG भरतो, तोपर्यंत तुम्ही नाश्ता करून घ्या, म्हणजे वेळ वाचेल. परत नाश्त्यासाठी कुठं थांबायची गरज पडणार नाही, डायरेक्ट CNG भरला गाडी निघता येईल. तर थोडीशी लाईन आहे मित्रांनो. आज संडे आहे, संडेमुळं जरा गर्दी दिसते पुढं. तर ठीक आहे, चला. कारण CNG तर भरावं लागेल. एकदा CNG भरला म्हणजे मग परत टेन्शन नाही राहणार आपल्याला. 2 कांडे आहेत तरी आपल्याकडे. 157 किलोमीटर गाडी चालली आहे. 5:15ला निघलेलो आपण आणि पुण्यामध्ये जरा थांबलो. पुण्यामध्ये एक अजून 2 जण येणार होते, त्याच्यासाठी आपण पुण्यात थोडा वेळ गेला तिथं आणि त्यांना पिकअप करून आता आपण खेड शिवापूर टोल नाका क्रॉस करून जस्ट इथे थांबलो आहे. तर बघूया आता काय CNG किती बसतोय. सकाळी रात्री मी CNG भरून ठेवला होता. रात्री 497 रुपयेचा CNG बसलेला आपल्या गाडीमध्ये. त्या 400 रुपये 97मध्ये फुल झालेली, 497मध्ये. आणि आता आपण जस्ट थांबलो आहे. 157 किलोमीटर गाडी झाली, 8:15 झालेत. अजून इथून आपल्याला 130 किलोमीटर जायचं आहे पुढे, पाली सातारा क्रॉस करून. तर आता एकदा इथे CNG भरला का मग तिथं आपण कस्टमरला ड्रॉप करून जर तिथे कुठे आसपास पंप असला तर भरू शकतो, नसेल तर मग येताना आपण या हायवेला कुठेतरी आपल्याला भेटेलच. तर ठीक आहे मित्रांनो, भरतो CNG आणि देतो तुम्हाला अपडेट. बघूया तिथं गेल्यानंतर शूटिंग वगैरे. मी जाणार आहे दर्शनाला, जर वेळ भेटलं असं तर मी थोडंसं दाखवीन तुम्हाला शूटिंग. हे बघा, आता ही सातारा हायवे, गाड्या चालल्यात पलीकडून, पुणे सातारा हायवे, बेंगलोर हायवे. तर ठीक आहे मित्रांनो, नाश्ता अजून नाही केला. आता CNG भरू, कस्टमर नाश्ता करतायत, मी CNG भरून फक्त थोडंसं काहीतरी खाईन किंवा चहा पिन, कारण तसं पण आज रविवार आहे. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आपण कुठे कुठे जातोय, कुठे कुठे फिरतोय, काय काय फिरतोय तुम्हाला बघायला भेटेल. आणि टोटल आपले पैसे किती झाले, मी टोटल किलोमीटर आपण तुम्हाला सांगतो मी किती पर किलोमीटर आपण काय रेटने आलो आहे. टोल पार्किंग वगैरे एक्स्ट्रा येते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल अर्निंग आपली पर्सनल बुकिंगची पाहायला मिळेल मित्रांनो. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजलेत 1 मिनटं 11:15 आणि आपण आता सध्या पोचलो आहे पाली खंडोबाला. थोडंसं ट्रॉफिक लागलं, म्हणजे बाकी कुठे ट्रॉफिक नाही लागलं, या मंदिराजवळच थोडंसं जाम लागलं, कारण जिथून गाड्या पार्किंगमध्ये येत आहेत तिथूनच गाड्या बाहेर जातात, त्यामुळे ते पॅक होतं सगळं. मला तिथून आतमध्ये पार्किंगमध्ये यायलाच अर्धा तास लागला. तर पोचलो आहे आपण आता. टोटल तुम्हाला सांगतो इथंपर्यंत 265 किलोमीटर भरले. आता इथून आपल्याला ते गेलेत कस्टमर दर्शनाला खंडोबाच्या. आपण पण जाऊया दर्शनाला. मला वाटत नाही लाईन, गर्दी खूप आहे, लाईन दर्शन भेटेल. पण चला, बाहेरून तरी वगैरे पाया पडून येऊ आपण दर्शन घेऊन. तर ठीक आहे मित्रांनो, चला तुम्हाला पण बघू, शूटिंग जमतं असलं थोडंसं काढूया आपण, दाखवतो तुम्हाला पाली खंडोबा. तर मित्रांनो, हे बघा, हे पाली खंडोबाचं देवस्थान आहे. खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचं लग्न या ठिकाणी झालं, म्हणून हे प्रसिद्ध देवस्थान आहे पाली खंडोबा. मला बोज कसलं पाय सुटल्यात माझं. मित्रांनो, एवढं ट्रॉफिक होतं ना, काय 6 किलोमीटर लाईन लागली. 6 किलोमीटर घाट आहे आणि ह्या घाटामध्ये आली ट्रॉफिकमध्ये अडकलेली. एकाच ठिकाणी वरून थोड्या गाड्या जात होत्या, पण एवढ्या नव्हत्या. हे तुम्हाला मी झूम करून पण दाखवतो. बघा, अशा गाड्या ट्रॉफिक लागलेल्या
खूप खूप वेळ लागला. ते बघा ते दिसते ते पूर्ण सगळी लाईनच आहे. हे अशी पुढे पण लाईन आहे, समोरून गाड्या आहेत. हे बघा हे हॉटेल आहे वेंकीज प्युअर व्हेज. मस्त जेवण होतं. जेवण वगैरे करण्यासाठी थांबलेलो आपण इथं. थोडंसं पाय पण खूप दुखायला लागलेलं आहे. तर आपण इथून जेवण केलं. हा मग बेंगलोर पुणे हायवे आणि आपल्याला इथून पुढं जेवण करून निघायचं होतं. तर मित्रांनो आता आपण जेवण केलेलं आहे सध्या पुण्यामध्ये. पुण्याच्या पाठीमागे आहे खेड शिवापूर टोल का. टायमिंग किती झालं 1 मिनिट सांग. 8:45 झालेत. 8:40 झालेत. की जेवण केलं. उपवास होतं मित्रांनो रविवारचा. तर जेवण झाले पोट भरून. आता आपल्याला जस्ट निघायचं इथून. इथून मला वाटतं 150 किलोमीटर आहे. 157 किलोमीटर आहे कळंबोली पनवेल. तर आपल्याला आता ड्रायव्हिंग करत जायचं आहे. पुण्यामध्ये दोघांना ड्रॉप करायचं आहे नवली ब्रिजच्या इथे आणि तिथून पुढं परत आपल्याला पनवेलला निघायचं आहे. तर ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आत्तापर्यंत आपली गाडी टोटल चालली आहे मित्रांनो 392 किलोमीटर. आणि आता इथून पुढं बघूया अजून किती 150 किलोमीटर तर आहेच. 500-550 किलोमीटर होईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता 12:07 झालेत आणि आपण आता जस्ट पोचलो आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता घरी चाललो आहे आपण. खूप टाईम झाला. 12 वाजून गेले जवळजवळ. आणि आपली टोटल गाडी चालली आहे मित्रांनो 547 किलोमीटर. तुम्हाला दाखवतो ते पण. हे बघा मित्रांनो 547 किलोमीटर गाडी चालली आहे. तर अशा प्रकारे आपण आज जवळजवळ 16 तास काम केलं आहे मित्रांनो. सकाळी 5ला उठून आपण म्हणजे 4ला उठून 5पासून आपण स्टार्ट केली ट्रिप. आता वाजलेत 12ला कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि घरी चाललो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, सांगतो तुम्हाला किती कसं किलोमीटर होतं काय होतं आणि आपले किती पैसे झाले. बाकी टोल आणि नाईट चार्ज वगैरे हे सगळं टोटल तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला मी सांगतो. टोटल आपली अर्निंग किती आणि आजचा दिवस कसा गेला. जरा थोडं त्रास झाला मित्रांनो. त्रास म्हणजे काय, ट्रॉफिकच खूप लागलं. जवळजवळ 3 ते 4 तास म्हणजे त्या मांढरदेवीला तिथंच गेले मित्रांनो. त्यामुळे मला खूप हे झालं, कंटाळा आला बसून गाडीमध्ये. पण ठीक आहे, एक असं म्हणता येणार नाही की काम असं खूप चांगलं झालं किंवा काय. पण ठीक आहे, ओव्हरऑल बऱ्यापैकी झालं आहे. तर सांगतो तुम्हाला किती पैसे झाले वगैरे काय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 12. सकाळ झाले. व्हिडिओ एंड करायचा होता मित्रांनो. रात्री मला याला तुम्ही बघितलं असेल, मी दाखवलं 12 वाजले 12:15 आणि खूप वेळ झाला. म्हणजे ट्रॉफिक खूप लागलं. म्हणजे मांढरदेवीला जे गेलो ना मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्ट टाकले थोडे. त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही कंप्लीट मी 2.5 ते 3 तास म्हणजे त्या घाटामध्येच होतो. गाड्याच पुढे सरकत नव्हत्या कारण दोन्ही बाजूनी गाड्या होत्या. एक आपला पालीवरून येणारा रस्ता एक आहे घाट आणि इकडून भोर मार्गे एक आहे. दोन्ही गाड्या एकदम ट्रॉप एका जागी येत होत्या. तिथून पुन्हा एक सिंगल लाईन होती. त्यामुळे ते आम्हाला तिथंपर्यंत यायलाच खूप वेळ गेला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो मंदिरापर्यंत. नाहीच जाता आलं. अलीकडेच 2 किलोमीटर गाडी तिथं थांबवली. त्यांना म्हटलं आता तुम्ही इथूनच चालत जाऊन दर्शन करूया. मग ते तिथून कस्टमर उतरले, चालत गेले आणि त्यांनी दर्शन घेतलं. आणि तिथून आले ते 6 वाजले त्यांना तिकडून यायलाच. 1-1.5 तास तिथं गेला. त्याच्यानंतर 6 वाजता मग आम्ही तिथून निघालो, भोर मार्गे निघालो. येताना पण थोडंसं जाम होतं, पण मूविंग होतं, असं एका जागेला स्टॉप नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट पुण्याला आलो. पुण्यामध्ये पण थोडं म्हणजे पुण्याला नाही आलो. पुण्याच्या अलीकडे शिरवळच्या अलीकडे एक हॉटेल होतं, तिथं जेवायला थांबलो. जेवण केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप मग त्यांना कस्टमरला 2 जे कस्टमर होते पुण्यातले त्यांना नवले ब्रिजच्या तिथे सोडलं. आम्ही ड्रॉप केलं आणि तिथून मग डायरेक्ट नॉनस्टॉप निघालो. मी CNG वगैरे काय भरला नाही कारण मी अगोदर CNG भरलेला. मला वाटतं आपल्या पालीच्या खंडोबा करून येताना मी हायवेला तिथे CNG भरला होता. त्याच CNGवरती आम्ही निघालो.
4 कांड्या माझ्याकडे होत्या. पुण्यामध्ये आल्यानंतर 3 कांड्या राहिल्या. मग म्हटलं आता काय करूया, भरूया. मग म्हटलं जर फ्री असेल तर भरू, नाही तर डायरेक्ट जाऊ. म्हटलं मला माहिती आहे 3 कांड्यामध्ये गाडी कळंबोलीत पोचते. आणि मग मी अशा तऱ्हेने नाही थांबलो. बघितलं बालेवाडीच्या वगैरे CNG पंपावर खूप गर्दी होती. मग म्हटलं आता डायरेक्ट आपण जाऊ. आज काल संडे असल्यामुळे मित्रांनो संध्याकाळी खूप जाम होतं सगळं. आणि मग डायरेक्ट एक्सप्रेसला लागलो आणि एक्सप्रेसने पटपट मी 11:15 कस्टमरला ड्रॉप केलं. CNG बिलकुल म्हणजे रिझर्व लागली CNG. जसं मी कस्टमरला ड्रॉप केलं आणि इकडं माझ्या घरी येतं तोपर्यंत CNG संपला आपला. पूर्ण CNG संपला. पण ठीक आहे ना, आता तेवढ्यासाठी जर मी तिथे CNGला थांबलो तर 1 तास अजून वेळ गेला असता. परत 1 तास, कारण मला खूप झोप आलेली, वेळ झालेला. त्याच्यामुळे मी काय CNGला थांबलो नाही, डायरेक्ट आलो. पेट्रोलवर नाही गाडी चालवली, फक्त मी घाटामध्ये पेट्रोलवर चालवली. आपण 700 रुपयाचं पेट्रोल टाकलं. एक 4-5 किलोमीटर त्या घाटामध्ये आपण गाडी पेट्रोलवरच चालवली आणि बाकी मग सर्व CNGवरती. तर अशा पद्धतीने आपली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आणि या ट्रिपमध्ये मित्रांनो सांगण्याचा एवढाच उद्देश की ट्रिप ठीक होती. ट्रिप म्हणजे अशी बऱ्यापैकी होती, असं की खूप चांगली होती आणि खूप बॅड होती असं नाही. थोडंसं झालं पण ठीक आहे, कारण काय त्या ट्रॉफिकमुळं खूप हे झालं, हॅरेसमेंट झाली. नाहीतर मी लवकर घरी 6-7-8 वाजता घरी आलो असतो, पण त्याच्यामुळे मला वेळ लागला बस. आणि ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला सांगतो आपलं टोटल किलोमीटर झालं 547 किलोमीटर. घरापासून निघालो होतो, घरी येईपर्यंत 547 किलोमीटर झालं. आणि 547 किलोमीटर तर ही आपण जी राऊंड ट्रिप घेतली होती, पाली आणि मांढरदेवी काळूबाई ह्या 2 स्टॉप केले आपण. ही राऊंड ट्रिप आपण 15 रुपये पर किलोमीटर एर्टिगा गाडीला, 6 लोक होते. 15 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने आपण ही ट्रिप घेतलेली. ठीक होती 15 रुपये, कारण बाहेर एर्टिगाला 16-17 रुपये रेट चालू आहे. कारण आपण जास्त हे करत नाही मित्रांनो. 15 रुपये ठीक आहे, कारण लॉंग रूट असेल तर आपल्याला 15 रुपयानं परवडते. लोकलला वगैरे मग 15 रुपयानं आपल्याला किलोमीटर परवडत नाही ओला उबेरला. त्यामुळं मग मी ती ट्रिप घेतली आणि जाऊन आलो. कंप्लीट आपल्याला 15-16 तास लागले मला तसं. आणि 547 किलोमीटर झाली. 547चे 15 रुपयाने जर आपण टोटल हिशोब केला तर मित्रांनो 8,205 रुपये होत आहेत. आणि टोटल अर्निंग होते आपली 8,205. आणि त्याच्यात परत नाईट अलाउन्स म्हणजे 500 रुपये नाईटचे लावले, कारण 11-12च्या पुढे मी त्यांना अगोदरच बोललो होतो कस्टमरला, किंवा अगोदर बोललेलं बरं असतं. ते बोलले नाही आपण 12च्या अगोदर येऊ, पण मला माहिती होतं ट्रॉफिक वगैरे लागू शकतं म्हणून ते एक 500 रुपये लावले. असे म्हणून टोटल आपलं भाडं झालं 8,705 रुपये. आणि त्याच्यामध्ये आपण 3 वेळा CNG भरला मित्रांनो. आपण रात्री भरून ठेवलेला 497चा. त्याच्यानंतर पुण्याच्या पुढे गेल्यावर, शिरवळच्या पुढे गेल्यावर एक आपण भरला 558चा. आणि तिथून नंतर परत आपण रिटर्न येत होतो ह्याला पालीवरून मांढरदेवीला. तिथे एक CNG पंपला, तिथं आपण 419 रुपयाचा. अशा 3 वेळा CNG भरला. टोटल CNG गेला आपला 1475 रुपये, म्हणजे 1500 रुपयाचा CNG गेला आहे. तुम्ही पकडा एक लमसममध्ये 8,205 प्लस 500 8,705 रुपये आणि 1,474 रुपयाचा CNG असे मायनस जर केला तर आपलं 7,231 रुपयाचं काम झालं आहे. म्हणजे 547 किलोमीटर 7,231 रुपये आपला टोटल प्रॉफिट आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारे अर्निंग झाली. अर्निंग चांगली झाली, फक्त वेळ लागला एवढंच, बाकी काम तर व्यवस्थित झाले. 7,231 रुपये आपली अर्निंग झाली. आणि मी देईन स्क्रीनशॉट इथे टोटल टॅली मारून. आता ह्याचं काय कसं आहे मित्रांनो, ह्याचा काही स्क्रीनशॉट नाही, ओला उबेरला वगैरे जसं आपण दाखवतो तसं स्क्रीनशॉट हवं, पण मी तुम्हाला टॅली मारून कॅल्क्युलेटर याचं एक स्क्रीनशॉट देईन इथे. तर अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे. आणि आता आणि टोलचे मित्रांनो त्यांच्याकडे होते टोल. टोटल माझा जायचं मिळून टोटल 1,060 रुपये टोल गेलेला आहे. तर ते तर कस्टमरच पे करणार आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. CNG म्हणून आपलं टोटल याचं प्रॉफिट राहिलं 7,231. तर तुम्हाला तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ आता एंड करायचा बाकी होता म्हणून आता एंड करतो. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सांगा मला कमेंटमध्ये सांगा. आपल्याला 15 रुपयांनी ही ट्रिप परवडली का नाही परवडली, तुमचा अंदाज कसं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं. त्यामुळे मला तुम्ही सांगा की परवडली की नाही परवडली. आणि अशा पद्धतीने आपला कालचा दिवस झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि इथून पुढे अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. भेटू अशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.